बसलं की ती काय एक पहिलेच गाय आणली ती ह्याच्यातनं मोल्ली मधनं परत ती गाय तशी लागली मग तर काय नाही आधीच ते टेन्शन होत ते तसंच झालं असं म्हणलं का घरची लोक बरोबर मग तुम्हाला अजून टेन्शन आलं एक तर या क्षेत्रात उतरायला नको म्हणत होते मग तूच मुलाला पाठीशी घालती असं करते त्याच्यामुळे असं झालंय तू माझं ऐकत नाही त्याचं काय ऐकते असं म्हणायला लागले ना मुलाने कसं केलं माझ्या चांगलं हे तर त्याला अनुभव नव्हता काय नव्हता शिकून ग्रॅज्युएशन झालेलं होतं ग्रॅज्युएशन झालं की लगेच वर्षाच्या आत त्यांनी धंदा चालू केलाय ना त्याच्यामुळे ती सफल होईल असं त्याला वाटत होतं मला पण वाटत होतं त्याच्यामुळे आम्ही दोघांनी चांगली साथ दिली त्याच्यावर पायावर स्वतःच्या उभा राहिला बघा बरं कसं आहे आता कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत दुग्ध व्यवसायात आपण करतोय तर आजच्या परिस्थितीला चांगला वाटतोय का व्यवसाय अडचणीचा वाटतोय नाही अडचणीचं काय नाही चांगला व्यवस्थित का नाही जास्त गाय सांभाळण्यापेक्षा थोड्या चांगल्या गाय क्वालिटी सांभाळून दूध भरपूर काढणं सगळं आम्ही पण दोघी साथ देतो या सुनबाई आल्यात आता 2 महिने झालं साथीला त्याच्या बर त्याच्यामुळे मनुष्यबळ वाढले मनुष्यबळ वाढलंय म्हणजे आता भविष्यात गाय वाढवायला त्यात अनुभव सुनबाई आलेत अजून आमच्या म्हणजे सांगण्याचं काय हेच नाही ना स्वतः मनाने करते सगळं त्याच्यामुळे असं कर तसं कर असं ते उल्हास आहे मनापासून स्वतःची आवड असणं दुसऱ्याने सांगणं काम सांगून काम करणं स्वतः काम करणं फरक पडतंय ना बरोबर पुन्हा आता मला सांगा की मुलींना शेतकरी मुलाबरोबर लग्न करायला नको वाटतं आजच्या परिस्थितीला तर खूप मुलांची लग्न रखडलेत या गोष्टीमुळे तर तुमचं काय मत आहे याबद्दल ते आता त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो त्याचे विचार कर्तृत्व हे असेल चांगलं तर होकार द्यायला स्वीकार करायला काय हरकत नाही बरोबर म्हणजे की मुलाचं कर्तृत्व पण पाहिजे तमाम शेतकरी बांधवांची म्हणजे तमाम जे मुलं आहेत ते बघतात तर कर्तृत्व महत्वाचं आहे बरोबर मुलींची इच्छा आपल्याला आता कळते की कर्तृत्व महत्वाचं आहे जर कर्तृत्व असेल तर आपल्याला मुली होकार द्यायला अडचण नाही बरोबर तर गायची कशी निवड कशी केली कुठनं गाय घेतल्या का पाहुण्यांनी दिल्या बाजारात आणलेत काय पाहुण्यांनी म्हणजे आमचं आता होणारे झालेले युवा आहेत ते त्यांच्याकडून 2 आणलेले बरोबर म्हणजे आधी सेटिंग लावली होती मुलीची आधी गायची सेटिंग लावली म्हणजे त्यावेळेस काय नव्हतं तसं आमचं पाहुणेच आहेत ती म्हणजे हे काय आमच्यात आता आम्ही असं सूर्य होईल असं काय नव्हतं इच्छा मनात पण ते सगळं त्यांना योगायोगान झालं आणि त्यांना सुद्धा वाटायला लागलं ना सगळं व्यवस्थित आहे मुलगा कर्तृत्व नाही सगळा आपल्या मुलीला सुखात ठेवील शेवटी चांगला आहे 10 एकर शेती आहे एकटा मुलगा आहे सगळं एकटा असल्यामुळे त्यांना पण असं योग्य वाटलं ना आमच्यात मुलगी द्यायला आणि मुलीला पण आमचं सगळं तिच्या घरी सगळं असं असल्यामुळे तिला पण असं वेगळं काय वाटलं नाही इकडं तिनं पण होकार दिला ना चांगलं व्यवस्थित असल्यामुळे सर